नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। आत्ता मी आहे, काय वाटतं तुम्हाला मी आत्ता कुठे असेल? मी आत्ता इंडियामध्ये नसून मी आहे मलेशियामध्ये। हे बघा, इथेही मंदिर आहे आपलं। हे इथे सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे आणि इथे रामायणा केव आहे। मी कोलालंपूरच्या बाटू केव्जच्या इकडे आलो आहे। आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही माझी गेंटिंग हायलँड आणि त्याच्या आधीच्या व्लॉगमध्ये आपली मलेशिया सिरीज चालू आहे। तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील मलेशिया सिरीजचे तर ते नक्की जाऊन बघा। हे बघा, इथे पण मंदिर आहे आणि इथे ही रामायणा केव त्यांनी आर्ट गॅलरी बनवली आहे बेसिकली एका केवमध्ये। इथे मी विजिट नाही करत आहे। किती 10 रिंगीट। शीतलला विचारायला पाठवलेलं की किती चार्जेस आहेत त्यातले, कारण तुमच्या माहितीसाठी इन केस तुम्हाला लागलं तर 10 रिंगीट या केवमध्ये जायचे चार्जेस आहेत। ते ॲक्च्युली जसं बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये वगैरे दाखव। कोण आहे? राम आणि सीता। तुला कोणी सांगितलं बाळा? मम्माने सांगितलं? कधी सांगितलं? आता सांगितलं। आम्ही मलेशियामध्ये आता फिरतोय आणि आता तर आम्ही एका हिल स्टेशनला गेलेलो। आम्हाला एकही माकड दिसलं नाही तिकडे कुठेच। हे बघा, इकडे नुसती माकडं। बजरंगबली आणि माकडांचा संबंध। हे इकडे पण एक मंदिर आहे। सो मागे ती रामायण गुहा जे त्यांनी काइंड ऑफ म्युझियम टाईप बनवलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या मूर्ती वगैरे ठेवल्या आहेत। थोडीशी हिस्ट्री स्टोरी टेलिंग केली आहे त्या गुहेच्या मार्फत। आता आपल्याला माहीतच असल्यामुळे आणि आपण त्या गोष्टी व्हिजिट करतच असल्यामुळे आता आम्ही ती व्हिजिट नाही करत आहे। सो आम्ही निघतो बाटू केव्जकडे। तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही इकडच्या मेट्रोने, म्हणजे KL रॅपिड म्हणतात तिला, तिने येऊ शकता तुम्ही इकडे। बाटू केव्ज हे मेट्रो स्टेशन आहे आणि त्या बाजूलाच इथून। मी आता गेंटिंग हायलँड्सवरून आलो त्यामुळे मी डायरेक्ट कॅब करून आलो आणि बाय द वे तिकडून बसेस पण येतात गेंटिंग हायलँडवरून इथे, पण त्या तिकीट्स आय थिंक ऑलरेडी बुकड होत्या। सो ते म्हणाले की बुकड आहे म्हणून। आणि KL सेंट्रल बस पकडून जर मी आलो असतो तर इथे थोडं पुढे मला उतरावं लागलं असतं आणि मग तिथून कॅब वगैरे करून किंवा लोकल बस पकडून यावं लागलं असतं। पण म्हटलं इतकी मेहनत करण्यापेक्षा कॅब करून आलो, कारण मी तुम्हाला म्हटलं आहे की इकडे त्यातल्या त्यात कॅब स्वस्त आहेत जर तुम्ही मोठा ग्रुप असाल, म्हणजे 2 पेक्षा जास्त लोक। कारण आता माझ्याबरोबर रित्वी पण आहे, सो काइंड ऑफ ती 3 कन्सिडर केली जाते। सो 3 लोक आहेत माझ्याबरोबर, त्यामुळे मला कॅब करणंच परवडतं, फार फरक नाही पडत। आणि KL सेंट्रलवरून गेंटिंग हायलँड आणि गेंटिंग हायलँडवरून KL सेंटर तर तुम्हाला जायचं असेल तर तिथे शटल बस चालतात। त्या 10 रिंगीट घेतात पर पर्सन, म्हणजे 1 वे, जायचे 10 यायचे 10। बघा इकडे कबूतर किती आहेत। आता मी बाटू केवच्या एंट्रन्सला आहे। हे बघा, हे मेन एंट्रन्स आहे बाटू केवचं आणि या अशा पायऱ्या आहेत, या ज्या कलरफुल दिसत आहेत या पायऱ्या आहेत वरती जायला आणि वरती केव आहे। आणि ही अरुलमुरुगन त्यांची मूर्ती आहे इथे। फुल साऊथ इंडिया फिलिंग, इवन साऊथ इंडियन गाणी चालू आहेत आजूबाजूला। पृथ्वीची चेतावणी आली आहे, पाऊस येणार आहे, पटकन चाल। ॲक्च्युली आम्ही गेंटिंग हायलँडवरून रिटर्न येत होतो ना, तर मध्ये पूर्ण पाऊस पडत होता अर्ध्या रस्त्यात। ओके, ॲक्च्युली मजबूत चढ आहे यांना, म्हणजे चढ मजबूत आहे पण कंटिन्यूस पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांवर जास्त धकायला होतं। फुल स्टीफ चढ आहे। आता मी कॅमेराला स्ट्रेट ठेवलं एकदम, त्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो। हे बघा, आता वरती गेला, फुल स्टीफ आहेत पायऱ्या। हे बघा, एवढं उतरून आलो खाली। हाय रित्वी, चढ। पाऊस आलाय आणि आम्ही लकीली वाचलोय, केवमध्ये पोहोचलोय आता। सो आतमध्ये पाऊस नाही लागणार। हे बघा कसले वाचलोय आम्ही, जस्ट पाऊस आला आणि आम्ही केव्जला पोहोचलोय। हे बघा कसला केव्ज आहे।
आणि आता इथून आतमध्ये एंट्री करू केव्सकडे. या केव्हमध्ये श्री वेलायथूर टेम्पल इथे मंदिर आहे. आम्ही येता येता जातो किंवा पुढून पण एंट्री आहे, तिथून जातो. पकड 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 रिथवी कबूतर पकडायच्या मागे इकडे मेन म्हणजे हे बघा, या मधल्या जागेत पाऊस पडतोय. फीलच वेगळा आहे, एकदम फील वेगळा आहे. इकडे पाऊस पडतोय आणि ही अख्खी केव सुकी आहे आणि तिकडे पुढे पाऊस पडतोय वरती. वाह, काय मूर्ती आहे समोर. दाखव रिथवी कुंकू. इकडे येऊन खूप प्रसन्न वाटतं, एकदम छान मस्त. एक चांगलं आहे इकडे, व्हिडिओला वगैरे कोण काही बोलत नाही आहे. हे बघा, तुला काय करतात गुरुजी, काय करतात गुरुजी. कृष्ण बनवले, रिथवीला बाप्पा बनवले. अरे वा, जा, ते बाप्पांचं दर्शन घ्यायला घेऊन जातात तुला. ओके, येस. इकडे प्रसादाच्या इकडे प्रसाद ठेवलेला, म्हणजे केळी वगैरे होती. शीतलने मला विचारलं उचलू का, म्हणजे घेऊ का ते प्रसाद. म्हटलं दिसतंय तर प्रसादच, पण तेवढ्यात मग त्या गुरुजींची नजर गेली आणि मग रिथवी दिसली त्यांना, तर त्यांनी हे सगळं केलं रिथवी बरोबर. सो खूपच भारी एक्सपिरियन्स मिळाला इथे येऊन. जाम भारी वाटलं आम्हाला. आता रिथवीचे आजोबा म्हणजेच माझे पप्पा फुल खुश होतील हे बघून, कारण त्यांना देवाचं खूपच आहे आणि त्यात त्यांच्या नातीबरोबर असं झाल्यामुळे तर ते खूपच खुश होणार. ह्या केव्हमध्ये आणखी एक मंदिर आहे जिथे आम्ही दर्शन घेतलं. खूपच पीसफुल जागा आहे आणि खूपच छान जागा आहे. म्हणजे नो डाऊट जो पण इंडियन येतो तो इकडे येतोच. सो मला काही वेगळी सांगण्याची गरज नाही आहे, पण खूपच छान, खूपच पीसफुल आहे सगळं. वरती पोचल्यावर पाऊस गेलेला जेव्हा आम्ही मंदिरात वगैरे दर्शन घेतलं त्या, बट उतरताना अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर पाऊस यायला लागला. हा बघा, मजबूत पाऊस पडतोय आता. ॲक्च्युली कॅब मागवली तर ती बाहेरपर्यंतच येते, आत येत नाही इथपर्यंत. स्वतः कसं तरी आम्हाला थोडा कमी झाला की तिथे बाहेर जावं लागेल आणि मग बाहेर गेल्यावर कॅब भेटेल, मग टेन्शन नाही. आणि मग मोस्ट प्रोबॅबली आता इथले 6 वाजले, आमची बस काहीतरी 9च्या अराऊंड आहे. सो आम्हाला आता पहिले लगेज घ्यायलाच जावं लागेल, दुसरं ऑप्शन तर काही दिसत नाही आहे. लगेज घेऊ आणि मग त्याच्यानंतर बस स्टेशनवर जाऊ, जिथून आमची लंकावीसाठी बस आहे. आता इथे मंदिराच्या समोरच रेस्टॉरंट होतं, दुर्वा असं काहीतरी नाव आहे. म्हणजे बेसिकली दुर्वा असेल, एच लावतात ना साऊथ इंडियामध्ये. सो दुर्वा रेस्टॉरंट, आणि इथे आम्ही मसाला डोसा मागवला आहे. तो आत्ता आम्ही फायनली मसाला डोसा खाऊ. म्हणजे आम्ही केरळामध्ये असताना पण खाल्लं नाही, पण आता खाऊ मसाला डोसा. मी मलेशियामध्ये आल्यापासून इतके दिवस झाले आता, म्हणजे 3 दिवस झाले, बट मला आज पहिल्यांदा कोणीतरी मराठी भेटलं आहे. सो इथे आमच्या मागे या टेबलवर जे आहेत ते सगळे मराठी आहेत. सो पहिल्यांदा असं झालं की मराठी भेटले आहेत. जेव्हा लास्ट टाईम मी थायलंडला होतो, व्हिएतनामला होतो, खूप मराठी लोकं भेटायची. पण इथे फर्स्ट टाईम असं झालं की आत्ता इतक्या 3 दिवसानंतर आज दिसलेत मला. नाहीतर कुठे ना कुठेतरी आवाज वगैरे काही ना काहीतरी यायचाच, कारण आपली मराठी लोकं खूप ट्रॅव्हल करतात, इंटरनॅशनल जास्त ट्रॅव्हल करतात. सो इंटरनॅशनल असं नाही, बट टुरिझम एक खूपच फेवरेट छंद आहे आपल्या लोकांचा. सो त्यामुळे इझिली बघायला मिळतात. सो आत्ता मला 3ऱ्या दिवशी बघायला मिळाले. आत्ता जे मी म्हटलं तुम्हाला ते मागे मराठी सगळे बसलेले, ते उठले म्हणजे जात होते ते आता. तर आमचा आवाज ऐकून मग विचारायला लागले कुठून वगैरे काय. पण इतका वेळ ते मराठीत बोलत होते एकमेकांशी सगळ्यांशी. जेव्हा आमच्याशी संभाषण करताना इंग्लिशमध्ये बोलत होते. इवन मी आन्सर मराठीत करत होतो, मी बोलत मराठीत होतो, विचारत मराठीत होतो. सो लोकांना बऱ्याचदा फॉरेन म्हणजे असं काय वाटतं मला माहीत नाही. इवन इंग्लिश लँग्वेजचा पण काय इतका माज आहे म्हणजे माहीत नाही मला. सो नसला पाहिजे, चुकीचं आहे. सो आहे, पण या गोष्टी घडतात. बाय द वे, ज्यांना कोणाला डाऊट आहे, म्हणजे मला बरेच कमेंट आले आहेत, डायरेक्ट DM मेसेज वगैरे आले आहेत. मी आता इंटरनॅशनली इतकं ट्रॅव्हल करतो,
तर लोकांचे प्रश्न होते की इंग्लिशचा काही प्रॉब्लेम होत नाही का बोलताना वगैरे, म्हणजे लँग्वेज बॅरियर वगैरे काही मध्ये येतो का. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की तुम्हाला लँग्वेज कुठली येत असो नसो काही फरक पडत नाही. कारण आम्ही व्हिएतनामला होतो, त्यांना इंग्लिश जराही येत नाही. खूपच रेअर लोकांना येतं. जे ठिकाणं टुरिस्टिक आहेत त्यांनाच फक्त इंग्लिश येतं, अदरवाईज त्यांना येत नाही. तिकडे पण आपले हातवारे म्हणा किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे ते प्रत्येकाला कळतं. समोरचा पण आपल्याला जेव्हा सांगतो तेव्हा कळतं आपल्याला. सो आणि बऱ्याचदा कसं आहे, तुम्हाला ॲज अ टुरिस्ट काय लागतं, कुठेतरी जायचं आहे तर त्या जागांची नावं वगैरे ते तर तुम्हाला तसंही माहीत असतात किंवा तसंही तुम्ही रिसर्च करून आलेले असतात, तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये कळतं. त्यांना सांगितलं की आणि हातवारे वगैरे करून तुम्ही बोलले तर तुम्हाला ते सांगतात. म्हणजे जर तुम्हाला येत नसेल तर सो काहीच इश्यू नाही आहे. लँग्वेज बॅरियर जराही नाही आहे. तुम्ही बिंदास कुठेही ट्रॅव्हल करू शकता. आणि जर तशीच वेळ पडली तर बरेचसे ॲप्लिकेशन आहेत. आता मी स्वतः गुगल ट्रान्सलेट वापरतो. सो त्याच्यात आपण जिकडे कुठे चाललो आहे तिथली लोकल भाषा डाउनलोड करून ठेवायची आणि आपली पण डाउनलोड करायची. सो ते ऑफलाईन चालतं आणि तुम्ही त्याला जे काही सांगायचं आहे बोलायचं आहे तुम्ही डायरेक्ट त्याच्या थ्रू संभाषण करू शकता. तर तशी वेळ पडली तर. पण मी शक्यतो आजकाल ते पण नाही वापरत, डायरेक्ट संभाषण करायलाच ट्राय करतो आणि होतं, म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही, चालून जातं सगळं. तात्पर्य हेच की बाहेर आपण कुठेही तुम्ही इंडियाबाहेर कुठेही फिरा, एकतर तुम्ही फिरले नाही तर तुम्हाला कळणार नाही जो हा इंडियामध्ये आपला इंग्लिशचा न्यूनगंड आहे हा बाहेर नाही आहे. हे आपण जेव्हा इंडियाच्या बाहेर पडतो तेव्हाच आपल्याला जाणवतं. सो बाहेर पडा, नक्कीच तुम्हाला फरक जो काय आहे बाहेरचा तो तुम्हाला फील होईल, तो जाणवेल. चला आता मी मेट्रोने इथून एक्सप्रेशन स्वीट जिकडे मी स्टेला होतो, जिकडे आपलं लगेच जमा आहे, तिकडे आता मेट्रोने जाईल. कारण मला इथल्या मेट्रोचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. ती आय थिंक सो महाग पडेल मला, पण एक एक्सपिरियन्स मिळावा म्हणून. कारण आमचा KLमधला म्हणजे क्वालालंपूरमधला शेवटचा दिवस आहे. सो एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणून आता मी ती मेट्रो करेन आणि तिच्याने जाईन. मला 2 मेट्रो चेंज करायला लागणार आहेत, पण तो ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून ते करेन. आणि आपल्या बॅगेज वगैरे घेऊन मग पुढचं ठरवेन की काय करायचं, डायरेक्ट त्या बस स्टेशनला जायचं की काय ते आता आम्ही ठरवू. एक्झॅक्ट मंदिराच्या बाजूलाच हा मेट्रो स्टेशन आहे, बाटू केव्ज म्हणून, आणि ही मेट्रोचीच लाईन आहे इकडे. इथून मे बी बाहेरच्या ट्रेन पण जातात, म्हणजे ट्रॅक आहे इथे. सो इथे इंजिन वगैरे पण लागली आहे. बाहेरच्या ट्रेन म्हणजे मलेशियातल्या लॉंग रूट ट्रेन्स असणार इथून जात. सो या मेट्रो लाईनच्या बाजूला ती लाईनसुद्धा आहे. एक्झॅक्ट मंदिराच्या बाजूलाच आहे हे मेट्रो स्टेशन. 3 ते 4 मिनटाच्या वॉकने आलो आहे मी इथे. आणि आत्ता ही मेट्रो पकडू. मी कॅबचं चेक केलं, मला 22 रिंगेट दाखवले. आता मेट्रोचे किती होतात बघूया. एक अपडेट तुमच्यासाठी. आता मी इथे आलेलो मेट्रो स्टेशनवर तिकीट काढायला, पण नशीब मी टायमिंग बघितलं तर आता 7:55ची आहे आणि आता वाजलेत 7:05 झालेत आता. सो आता डायरेक्ट 7:55, म्हणजे काइंड ऑफ 1 तासाने आहे. सो इतका वेळ कोण थांबेल. कॅब करतो आणि जातो. तर एक गोष्ट मी विसरलो की फेअर किती लागतो ते चेक करायला. हे बघा, हे मेट्रो स्टेशन आणि याच्या एक्झॅक्ट समोर जी तुम्हाला हनुमानाची मूर्ती दाखवली ती, आणि इथून गेट आहे. सो इथून एंट्री आहे.